नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इतिहासावर आयोगाने विचारलेले प्रश्न, ज्यावर होम रूल चळवळ या टॉपिकवर विचारलेले प्रश्न पाहणार आहोत, त्याच्या स्पष्टीकरणासहित। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा। होम रूल चळवळ आणि महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक पहिला, बाळ गंगाधर टिळक यांनी डॉक्टर ॲनी बेझंट यांच्याबरोबर स्थापन केलेल्या होम रूल लीगबाबत काय खरे नाही? आता काय खरं नाही असं विचारले तर म्हणजे आपल्याला चूक काय आहे, बरोबर काय नाही हे विचारलेलं आहे। एक आहे, तिचा उद्देश राष्ट्रीय संघटना वाढविण्याचा आणि सशक्त करण्याचा होता। एकदम बरोबर आहे। ब्रिटिशांनी तिला दडपण्याचे ठरवले। वर्तमानपत्राची मुस्कटदाबी, हो। व्हर्नाक्युलर प्रेस ॲक्ट आणून वृत्तपत्राची मुस्कटदाबीसुद्धा याच काळात झालेली होती। त्यानंतर मवाळांनी व मुस्लिम लीग पुढाऱ्याने तिच्या कार्यक्रमात भाग घेतलेला होता। आता हे सर्वच्या सर्व विधाने खरी आहेत, त्याच्यामुळे वरीलपैकी एकही नाही हे या प्रश्नाचं उत्तर आहे। जून 1918 मध्ये मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड अहवाल प्रसिद्ध झाला। त्यात नमूद केलेल्या सुधारणेचे ॲनी बेझंट यांनी स्वागत केले। लोकमान्य टिळकांना हे मान्य नव्हते। त्यावरून त्यांच्याशी ॲनी बेझंटचे मतभेद निर्माण झाले। काँग्रेसला स्वयंनिर्णय व संपूर्ण जबाबदारीचे स्वराज्य पाहिजे होते। त्यामुळे ॲनी बेझंट यांच्या होम रूल लीगचे व काँग्रेसचे जमेनासे झाले। यामुळेच ॲनी बेझंट यांनी नॅशनल होम रूल लीग काढली, पण नव्या लीगचे व जुन्या लीगचे अवांतर संपले। ॲलन ह्यूम आणि ॲनी बेझंट यांची भारताच्या स्वराज्यासाठीची चळवळ एक अर्थाने थिओसॉफिकल या त्यांच्या धर्मग्रंथपंथांचे ध्येय गाठण्याचा प्रयत्न होता। यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा, सप्टेंबर 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना डॅश यांनी केली तर त्या होत्या ॲनी बेझंट। सप्टेंबर महिन्यात 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना ॲनी बेझंट यांनी काढलेली होती, तर एप्रिल 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी काढलेली होती। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। आता अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण पाहूया। लोकमान्य टिळकांची होम रूल लीग ही एप्रिल 1916 मध्ये झाली। ठिकाण होतं बेळगाव, कार्यालय होतं पुणे, कार्यक्षेत्र मुंबई वगळता महाराष्ट्र, मध्य प्रांत, मैसूर, वराड या ठिकाणी होतं। उद्दिष्ट होतं स्वराज्य, देशी शिक्षण, भाषावार प्रांतरचना इत्यादी। सहयोगी होते त्यांचे जमनादास, द्वारकादास, इंदुलाल याज्ञिक, लोकमान्य टिळक स्वतः, मोरेश्वर, अभ्यंकर, दादासाहेब खापर्डे, डॉक्टर मुंजे, सी. ल. करंदीकर। 16,000 सदस्य लोकमान्य टिळकांच्या होम रूल लीगमध्ये होते। लाला हरदयाळ यांनी सॅन फ्रान्सिस्को येथे सुद्धा लोकमान्य टिळकांच्या होम रूल लीगची शाखा काढलेली होती। टिळकांच्या काही सहकाऱ्यांनी बेझंट यांचे नेतृत्व मान्य नव्हते, तसेच बेझंट काही सहकारी टिळकांना मानत नव्हते। परिणामी समोपचाराने दोन वेगवेगळ्या होम रूल चळवळी सुरू करण्यात आल्या। मग ॲनी बेझंटने एप्रिल 16 मध्ये लोकमान्य टिळकांनी सुरू केल्यानंतर ठीक त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात म्हणजेच सप्टेंबर 1916 मध्ये ॲनी बेझंट यांनी अट्यार, मद्रास येथे होम रूल लीग सुरू केले। मुंबईसह मद्रास, उर्वरित महाराष्ट्र, उत्तर व दक्षिण भारत इत्यादी त्यांनी कार्यक्षेत्र ठेवलं। सहयोगी होते मोतीलाल नेहरू, चिंताराम दास, जिना, लाला लजपतराय। त्यांच्या होम रूल लीगमध्ये 7,000 सदस्य होते। ॲनी बेझंट यांना अटक नंतर सुटका। पुढे 1917 मध्ये त्या काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या होत्या। यानंतर प्रश्न क्रमांक 3, होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू करण्यात आलेली होती? तर ते या प्रश्नाचं उत्तर आहे
आयर्लंड. होम रूल चळवळ ही प्रथम आयर्लंडमध्ये सुरू केली आणि आयर्लंडमधील आयरिश होम रूल लीगच्या धर्तीवरच भारतात होम रूल चळवळ सुरू करण्यात आलेली होती. यासाठी ॲनी बेझंट यांनी प्रयत्न केले. आता ॲनी बेझंट यांनी 1917मध्ये 32वे कलकत्ता अधिवेशन अध्यक्षपद सुद्धा स्वीकारले होते. तर 1907मध्ये आट्यार येथे थिओसॉफिकल सोसायटीचे मुख्यालय स्थापन केले होते. तर 1893मध्ये थिओसॉफिकल सोसायटीच्या कामानिमित्त त्यांनी भारतात आल्या. त्यांची विचारसरणी मुक्त, पुरोगामी व थिओसॉफिकल अशा विचाराच्या होत्या. त्या मूळच्या आयर्लंडमधील विदुषी येथील होत्या. हे झालं ॲनी बेझंट बद्दल. यानंतर प्रश्न क्रमांक 4. ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदाऱ्या राज्यपद्धती देईल असे 1917 साली यांनी घोषित केलं. ते होते मॉन्टेग्यू. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. घोषणा केली त्यांनी 20 ऑगस्ट 1917 रोजी हाऊस ऑफ कॉमन्स म्हणजे ब्रिटिश संसदेमधून आणि त्यांनी असं सांगितलं की ब्रिटिश सरकार भारताला टप्प्याटप्प्याने स्वशासनाचे अधिकार जबाबदार राज्यपद्धती देईल. भारत हा ब्रिटिश साम्राज्याचा अविभाज्य घटक आहे. जबाबदार राज्यपद्धती क्रमाक्रमाने प्रस्थापित करण्यात येईल. प्रांतांना अधिक स्वायत्तता बहाल करण्यात येईल. हे सगळ्या घोषणा त्यांनी 20 ऑगस्ट 1917 रोजी ब्रिटिश संसदेमधून केलेल्या होत्या. यानंतर प्रश्न क्रमांक 5. आता अचूक क्रम लावा किंवा क्रम आपल्याला विचारलेला आहे. गदर पार्टी दिलेली आहे, त्यामध्ये चोरीचोरा घटना दिल्या आहे, खुदिराम बोसची फाशी दिली आणि मालाबारमध्ये मोपला बंड केव्हा झालेत या दिल्यात. तर चोराचोरीची घटना ही 1922मध्ये झालेली आहे. त्यानंतर मोपला बंड हा 1921मध्ये, गदर पार्टीची स्थापना ही 1913मध्ये, तर खुदिराम बोस यांना फाशी 1909मध्ये देण्यात आलेली आहे. म्हणजेच खुदिराम बोसची घोषणा क पहिले येईल. तर क कुठे कुठे 3 आणि 4 मध्ये पहिले आहे. त्यानंतर येईल गदर पार्टीची स्थापना. तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 6. महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते हे होते. तर महाराष्ट्रातील होम रूल चळवळीचे प्रणेते लोकमान्य टिळक होते. लोकमान्य टिळकांनी 1914मध्ये होम रूल चळवळीची मांडणी केली आणि लोकमान्य टिळकांनी पुणे येथे डिसेंबर 1915मध्ये राष्ट्रवादी परिषदेमध्ये भरवली आणि तिथेच नेमलेल्या समितीने बेळगावच्या परिषदेत 28 एप्रिल 1916 रोजी इंडियन होम रूल लीगची स्थापनेचा ठराव संमत केला. ज्यामध्ये जोसेफ बफिस्ता या लीगचे अध्यक्ष नेमले व न. केळकर हे सचिव नेमले. ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत सनदशीर मार्गाने लोकजागृती व जनसंघटन हा लीगचा उद्देश होता. लोकमान्य टिळकांनी केशरी व मराठा वृत्तपत्रातून, सभा संमेलनातून लीगचा प्रसार केला आणि लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट अशा 2 स्वतंत्र होम रूल चळवळी असल्यामुळे या दोघांमध्ये अनौपचारिक समझोता होऊन लोकमान्य टिळकांनी फक्त महाराष्ट्र व मध्य प्रांतात प्रसार करावा असं ठरलं आणि उर्वरित ॲनी बेझंट यांनी प्रसार करावा. नाशिकच्या लीग परिषदेत 1917 रोजी लोकमान्य टिळकांनी लीगचे कार्य अधोरेखित करून काँग्रेसवर टीका केली. त्यावेळी त्यांच्याकडे लीगचे 14,000 सदस्य होते. होम रूल लीगचे. यानंतर प्रश्न क्रमांक 7. घटना कालानुक्रमे लावा. आता ह्या सुद्धा घटना आपल्याला जास्तीत जास्त रिवाइज केल्याशिवाय लक्षात राहणार नाहीत. त्यामुळे स्वदेशी चळवळ, जिला की वंगभंग चळवळ म्हणून ओळखलं जाते, ती 1906मध्ये होती. त्यानंतर खिलाफत चळवळ ही 1920मध्ये आणि त्यानंतर सविनय कायदेभंग जिला आपण 1930मध्ये स्थापन केलेलं होतं आणि चले जाव चळवळ जिला आपण दिल्ली चळवळ म्हणून चलो दिल्ली चळवळ म्हणून ओळखतो, ती 1942मध्ये स्थापन झाली होती. याप्रमाणे या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. स्वदेशी चळवळ 1906, खिलाफत चळवळ 1920, सविनय कायदेभंग 1930 आणि चले जाव चळवळ 1942.
यानंतर प्रश्न क्रमांक 8, मध्यवर्ती प्रांत व बेरारपर्यंत होम रूल चळवळ पोहोचण्याचे काम अनेकांनी केले, ज्यामध्ये आता कुठले कुठले कोण कोण होते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर मुंजे यांनी नागपूर शाखा स्थापन केली, एकदम बरोबर आहे. त्यानंतर खापर्डे यांनी यवतमाळ येथे स्थापन केली, हे चूक आहे. आने यांनी अमरावतीजवळ शाखा स्थापन केली, हे पण चूक आहे, कारण ते व्हाईस वर्सा दोन ही आहेत असं म्हणता येईल, वाक्य आहेत. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक 9, वासुदेव अभ्यंकर हे डॅश डॅश येथील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते, ते विदर्भातील होते. अभ्यंकर याबद्दल अधिक माहिती अशी की नागपुरातील राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य, विदर्भातील सक्रिय कार्यकर्ते, टिळकांचे अनुयायी, त्यानंतर होम रूल चळवळ आणि सविनय कायदेभंगाचे चळवळी सहभागी होते. पुणे करारानंतर 1933 मध्ये गांधीजींना अस्पृश्यता निवारण कार्यक्रम हाती घेतला. त्याच प्रचारासाठी बॅरिस्टर अभ्यंकरांकडून पहिली देणगी गांधीजींनी घेतलेली होती. आता हे तर झालं मोरे अभ्यंकराबद्दल. यानंतर प्रश्न क्रमांक 10, ज्यामध्ये जोड्या लावा असा हा प्रश्न आहे. एकीकडे दीनमित्र बंधू बाबा रामचंद्र, सरदार वल्लभभाई पटेल, सेनापती बापट आणि दुसरीकडे त्यांनी केलेले सत्याग्रह आहे. तर दीनबंधू मित्र हे नीलदर्पण नाटक यांनी लिहिलं. त्यानंतर बाबा रामचंद्र यांनी अयोध्येच्या शेतकऱ्यांचा लढा 1920 मध्ये लिहिला आणि त्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी बोर्डोली येथे सत्याग्रह केला आणि सेनापती बापट हे मुळशी सत्याग्रहाशी संबंधित आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 11, चुकीची जोडी ओळखा. आता आपल्याला चुकीची जोडी ओळखा म्हणून सांगितलेला आहे. तर एक आहे सरला देवी चथुराणी, द ऑल इंडिया वुमेन्स काउन्सिल. तर हे एकदम चुकीचं आहे. ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स ह्या मार्गरेट कॅग्झिनी यांची होती. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 1 सांगता येईल. डॉक्टर ॲनी बेझंट द वुमेन्स इंडियन असोसिएशन स्थापन केलं होतं. मेहरबाई टाटा यांनी द नॅशनल काउन्सिल ऑफ वुमेन्स इन इंडिया 1925 मध्ये स्थापन केले होतं. तर सरलादेवी चथुराणी यांनी 1906 मध्ये काँग्रेस अधिवेशनात वंदे मातरम हे गीत गायलेलं होतं. आता या चॅप्टरचा शेवटचा प्रश्न आणि मेन किंवा आपल्याला असं म्हणता येईल की या चॅप्टरचा मथितार्थ या प्रश्नात आहे. ज्याच प्रश्न क्रमांक 12, ज्यामध्ये होम रूल म्हणजे डॅश डॅश असं विचारलेलं आहे. तर आपल्याला होम रूल म्हणजे काय, तर आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, एकदम बरोबर. स्वराज्य प्राप्त करून घेणे, एकदम बरोबर. इंग्रजाच्या जोखडेतून भारत देशाला मुक्त करणे, एकदम बरोबर. स्वशासनाचा प्रतिकार करणे. स्वशासन म्हणजेच होम रूल आहे, म्हणजे ड नाही आहे. म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 3. आता याबद्दल सविस्तर माहिती असे की होम रूल म्हणजे देशाचे राज्य त्यांच्या कायमस्वरूपी नागरिकांच्या हातात असले पाहिजे. होम रूल चळवळ ही ब्रिटिश सरकारपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारताने सुरू केलेली होती. ही चळवळ टिळक व ॲनी बेझंट यांनी सुरू केलेली होती. यामध्ये ठळक मुद्दे असं सांगता येईल आपल्याला की या चळवळीत घटनात्मक तरतुदीनुसार राहून स्वराज्य मिळवण्याची मागणी करण्यात आली. शस्त्राचा वापर करून परवानगी नव्हती. शस्त्राचा वापर करण्याची परवानगी नव्हती. या चळवळीने आयर्लंडच्या होम रूल चळवळीपासून प्रेरणा घेतली होती. या चळवळीत हिंदी भाषेचा प्रसार करण्यात आला होता. या चळवळीच्या बैठकीमध्ये भारताच्या गरीब आणि दुःखद मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. या चळवळीत युरोपाच्या स्वतंत्र चळवळीवर प्रकाश टाकण्यात आला होता. यामध्ये लोकमान्य टिळक
यांनी बेळगावच्या बैठकीत होम रूल लीगची स्थापना 28 एप्रिल 1916 रोजी केली आणि या संघटनेचे कार्यालय पुणे येथे स्थापन करण्यात आले. या संघटनेचे अध्यक्ष होते जोझफ बफिस्ता, तर सचिव होते नरसिंह चिंतामण केळकर, श्रीपाद मुंजे, दादासाहेब खापर्डे, वि. दा. करंदीकर हे या संघटनेचे मुख्य कार्यकर्ते होते. स्वराज्य हा शब्द इंग्रजांना घातक वाटला होता म्हणून ॲनी बेझंट यांनी सुचविल्यानुसार टिळकांनी होम रूल हा शब्द स्वराज्य या शब्दाच्या पर्याय म्हणून वापरलेला होता. टिळकांनी होम रूल म्हणजे स्वराज्य प्राप्ती करून घेणे, आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, इंग्रजाच्या जोखडातून मुक्त करणे असा लावलेला होता. आणि ॲनी बेझंट यांनी देखील 25 सप्टेंबर 1916 रोजी मद्रास प्रांतात होम रूल संघटनेची स्थापना केली. हे झाले होम रूल चळवळीबद्दल सविस्तर सर्व काही.